शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने कुसुमताई स्मृती पुरस्कार आणि शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार यांना पहिल्यांदा आपण देत आहोत. पाहिलं की यावेळेस उज्ज्वल निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. राजन दर्डा यांना प्रथम जीवन गौरव पुरस्कार आम्ही दिलेला आहे. ते बाकी मान्यवरांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं आहे. तर एक चांगलं वातावरण आहे. राज्यामध्ये चांगलं काम करणारे जे आपले लोक आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांनी केलेली सेवा ही लोकांसमोर आली पाहिजे आणि आगामी काळात त्यांनी महाराष्ट्रामध्ये असंच काम करत राहावं याकरता जनतेच्या माध्यमातून त्यांना खूप प्रतिसाद आहे आणि त्यांनी चांगलं काम करावं आगामी काळात याबद्दल कोणाला शंका नाही, करतीलच. नांदेड या शहराला एक वेगळं महत्त्व आहे, परंतु आज मी मुंबईहून रेल्वेने आलो आणि जी मी पाहिली व्यवस्था ती अत्यंत खराब अशी मला वाटली आणि म्हणून निश्चितपणे मी रेल्वे मंत्री अश्विनीजी यांना आपली वंदे भारत नांदेड ते मुंबईशी नाईट हे ट्रेन सुरू करता येईल का, स्लीपर कोच असलेली, याच्याशी मी त्यांची चर्चा करेल. आपल्या भागातील खासदार अशोकरावजी चव्हाण यांनाही मी घेऊन जाईल आणि निश्चित नांदेड शहरात एक रेल्वेने जर चांगलं जोडलं गेलं तर निश्चितपणे या शहराचा औद्योगिक क्रांती देखील मध्ये बदल होईल अशी मला खात्री आहे. मी असं नाही म्हणाले की अशोकराव चव्हाणांची दिल्लीमध्ये वकील काय मंत्रिपद वगैरे मिळणार आहे? मी वकील आहे. वकील कधी काय शेवटी निकाल लागेल याकडे लक्ष देत नाही, पण मी म्हटलं की अशोकरावजींचा मी वकील बनेल, दिल्ली दरबारात त्यांची वकिली करेल असे माझे. गिरीश महाजन असं म्हणलं की 26 अकराला जो हल्ला झाला त्यावेळेस मी बंदूक घेऊन निघालो होतो अतिरेक्यांना. चला.